नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या पाहिलं असेल की आज मनोज जरांगे पाटलांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं। त्यांचं उपोषण स्थगित का करावं लागलं त्याचं कारण सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे। मनोज जरांगे पाटलांचा आजचा उपोषणाचा 9वा दिवस होता आणि त्यांची परिस्थिती बघितला असेल अत्यंत गंभीर होती। म्हणजे याचा अर्थ त्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकत होता। म्हणून मनोज जरांगे पाटलांना प्रत्येक समाजातील व्यक्तींनी या ठिकाणी विनंती केली की मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी उपोषण सोडवावं, जेणेकरून आरक्षणाचा लाभ काही दिवसांनी मिळेल, पण हा एकदा जीव गेला तर परत मिळणार नाही। कारण प्रत्येक समाजातील व्यक्तींना माहिती आहे की हा व्यक्ती राजकीय दृष्ट्या लढत नाहीये तर सामाजिक दृष्ट्या लढतोय। म्हणून मनोज जरांगे पाटलांना मुस्लिम समाज असो, धनगर समाज असो, ओबीसी प्रवर्गातील इतर समाज असो, त्या सर्व समाजातील व्यक्तींनी विनंती केली की तुम्ही हे उपोषण सोडवा, कारण तुमचा जीव महत्त्वाचा आहे। कारण लोकांना माहिती होतं मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटलांनी जे योगदान दिलं, जे बलिदान दिलं, तेच बलिदान मनोज जरांगे पाटलांचं घ्यायचं आहे की काय राज्य सरकारला हे लोकांना वाटू लागलं। कारण राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलाकडे कुठल्याच प्रकारचं अजून सुद्धा काहीच निर्णय दिला नाहीये। कारण त्यांनी जी महत्त्वाची मागणी लावून धरली त्याचं संधीचं सोनं करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला वेळ दिला, पण राज्य सरकारने त्या वेळेला कुठल्याही प्रकारचं महत्त्वाचं योगदान दिलं नाहीये। त्यांना माहिती आहे की काय की मनोज जरांगे पाटलांचा लढा फोडायचा आहे तर षड्यंत्र उभे करावे लागतील। मग ते षड्यंत्र कोणते आहेत तर मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात धनगर समाजांना पेटवून द्यायचं, मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात ओबीसी प्रवर्गांना भडकवून द्यायचं, म्हणजे अशा प्रकारचे षड्यंत्र रचून मनोज जरांगे पाटलांचा लढा फोडण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे। तुम्ही पाहिलं असेल भाजप पक्षातील काही व्यक्तींनी सध्या सभा घेऊन कशा प्रकारे वक्तव्य केले। त्यांनी तर स्पष्ट सांगितलंय मराठा आरक्षणाचा जो काही महत्त्वाचा निर्णय आहे ते देवेंद्र फडणवीस साहेब घेणार आहेत। म्हणजे याचा अर्थ एकनाथ शिंदे साहेब असो की देवेंद्र फडणवीस साहेब असो, याच्यावर निर्णय कदाचित विधानसभा झाल्यावरच घेणार का काय हा लोकांमधला प्रश्न आहे। कारण मनोज जरांगे पाटलांनी जर उपोषण सोडलं नसतं कदाचित राज्य सरकार मनोज जरांगे पाटलांचा जीव जाण्याची वाट पाहतो की काय हा लोकांना पडलेला प्रश्न होता। कारण मनोज जरांगे पाटलांनी 9वा दिवस होता, त्यांच्या जीवाला धोका होता, तरी सुद्धा राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलाकडे कुठलाही निर्णय दिला नाही। म्हणजे याचा अर्थ मनोज जरांगे पाटलांनी उपोषण न सोडवता त्यांचा जीवाला कसा धक्का पोहोचवायचा हे 100% त्यांनी षड्यंत्र रचून ठेवलं होतं। त्यातले त्यात पाहिलं असेल लक्ष्मण हाकेंना उपोषण करायला कोणी लावलं हे लोकांना माहिती आहे। सत्तेतील व्यक्तींनी त्यांना विरोध करण्यासाठी 100% उपोषण रचलं आहे। दुसऱ्या बाजूला धनगर समाजातील व्यक्तींची मागणी कोणती आहे की त्यांना एसटी प्रवर्गात सामील करून घ्यावं। मराठा समाजातील व्यक्तींची मागणी काय आहे की त्यांना ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्यावं। हे दोन्ही परस्पर या ठिकाणी कुठलाही संबंध नसताना राज्य सरकार दोघांमध्ये संबंध लावते आणि दोघांमधले भांडण पेटवते। म्हणजे या ठिकाणी धनगर समाजातील व्यक्तींनी पाहिलं असेल मनोज जरांगे पाटलांना सरळ सरळ पाठिंबा दिला आहे। कारण मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा धनगर समाजातील व्यक्तींना पाठिंबा दिला होता। मनोज जरांगे पाटलांना धनगरांचा पाठिंबा पाहून लक्ष्मण हाके तर या ठिकाणी चिडचिडपणा करण्यासारखं तर दिसतंयच, कारण राज्य सरकारला सुद्धा त्याचा राग आलाय। कारण मनोज जरांगे पाटलांचा जो लढा आहे त्याला प्रत्येक समाजातील व्यक्तींचा पाठिंबा आहे। मुस्लिम बांधव असो, धनगर बांधव असो, ओबीसी प्रवर्गातील इतर बांधव असो, यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना विनंती केली होती की उपोषण सोडवा, म्हणून त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला। पण राज्य सरकारला अजून सुद्धा इशारा दिलाय की आचारसंहितेच्या पूर्वी सगळे सोयऱ्याचा निर्णय द्या। हैदराबाद गॅझेट असेल, सातारा या ठिकाणच्या नोंदी असतील, याच्यावरचा निर्णय द्या, नाही तर 100% येणाऱ्या विधानसभेत परिणाम भोगायला तयार राहा। आतापर्यंत इंग्रजांनी जी नीती वापरली फोडा आणि राज्य करा, तीच नीती सध्या राज्य सरकार 100% करते का काय हे लोकांमधला प्रश्न आहे। कारण ओबीसी प्रवर्ग, मराठा समाज, ओबीसी प्रवर्गाच्या विरोधात पाहिलं असेल धनगर समाज, म्हणजे या तीनही समाजातील व्यक्तींना एकमेकांमध्ये आपापसात भिडून द्यायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायचं, हेच सध्या षड्यंत्र चालू आहे। मनोज जरांगे पाटलांनी हे ओळखलं, म्हणून मनोज जरांगे पाटलांनी परत राज्य सरकारला इशारा दिला की सध्या या निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, नाही तर या परिणामाला समोर जा। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण सोडलं आणि राज्य सरकारकडे जी मागणी आहे त्या राज्य सरकारला परत ठणकावून सांगितलं, जर तुम्ही याचा निर्णय नाही लावला तर तुमचा निर्णय लावण्यासाठी मनोज जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेणार याची चिंता करा। कारण मनोज जरांगे पाटील एक तर पाडापाडीसाठी निर्णय घेतील, नाही तर विधानसभेत उमेदवार देण्याचा निर्णय घेतील, आणि हे दोनही निर्णय
तुम्हाला 100% परवडणार नाहीत. कारण धनगर बांधव असो की ओबीसी प्रवर्गातील व्यक्ती असो की मराठा समाजातील व्यक्ती असो, मुस्लिम बांधव असो, प्रत्येक व्यक्तीने ओळखून सोडले की राज्य सरकार दोन समाजामध्ये भांडणं लावून स्वतःची पोळी भाजण्याचा कार्यक्रम राबवत आहे. म्हणून प्रत्येक समाजातील व्यक्तीने थोडं ओळखा आणि दोन समाजातील वाद थांबवा, जेणेकरून प्रत्येक व्यक्ती बांधवासारखा राहायला पाहिजे. आतापर्यंत जे काही महत्त्वाचं नातं आहे ते टिकलं पाहिजे. कारण आतापर्यंत ओबीसी प्रवर्गातील व्यक्ती असो, धनगर बांधव असो, मराठा बांधव असो, प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी गुणागोविंदाने राहतोय. त्याच्यामधला वाद पेटवण्याचा प्रयत्न हे राज्य सरकार करते, ते कुठंतरी थांबला पाहिजे. आणि लोकांनी सुद्धा वाद करण्याच्या ऐवजी मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती ओळखा आणि त्यांच्या मागणीला पाठिंबा द्या. कारण तुमच्याच पाठिंब्याची मनोज जरांगे पाटलांना सध्या सक्त गरज आहे. कारण त्यांचा लढा यशस्वी होण्यासाठी आणि त्यांचा लढा यशस्वी होईल, मराठा आरक्षणाचा लाभ मिळण्यापर्यंत त्यांची साथ जर मिळाली तर 100% हा लढा यशस्वी होऊ शकतो. पण तुम्हाला फितुरतेने बाजूला काढण्यासाठी अनेक षड्यंत्र होऊ शकतात. मराठा समाजातील व्यक्तींना फोडण्यासाठी अनेक षड्यंत्र होऊ शकतात. तर त्याला विचार न करता मनोज जरांगे पाटलांना जी आतापर्यंत साथ मिळाली तशीच साथ इथून पुढे सुद्धा मिळाली पाहिजे, हेच सल्ला मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजातील व्यक्तींना दिला आहे. एवढंच तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगतो. कारण लोकांच्या मनात प्रश्न होते की मनोज जरांगे पाटलांनी उपोषण का सोडलं. त्याचं कारण सगळ्यांना कळालं असेल की राज्य सरकार वाट पाहूनच होतं की काय की मनोज जरांगे पाटील 100% जीवाचा धोका कधी निर्माण होईल. एवढं लोकांमध्ये प्रश्न निर्माण झाला होता की मनोज जरांगे पाटलांची परिस्थिती बिकट झाली तरी सुद्धा राज्य सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये. म्हणून मनोज जरांगे पाटलांसोबत काहीतरी षड्यंत्र रचून जीवाला धोका पाडण्याचा 100% कार्यक्रम होता की काय, म्हणून लोकांच्या लक्षात आलं आणि मनोज जरांगे पाटलांना विनंती केली की तुम्ही उपोषण सोडवा आणि राज्य सरकारला धडा शिकवा. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.